कोल्हापूरची सांस्कृतिक अस्मिता नव्या रूपात भरत जाधवांनी केली नाट्यगृहाच्या कामाची पाहणी। अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड। हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल। डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल। कोल्हापूरची सांस्कृतिक अस्मिता असलेल्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे। या सुरू असलेल्या कामाची आज सकाळी ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली। नाट्यगृहाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर त्यांनी कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केलं। तसेच हे नाट्यगृह अधिक दर्जेदार व्हावं यासाठी आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि प्रेक्षकांच्या सोयींवरती विशेष भर देण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या। भरत जाधव यांनी पाहणी दरम्यान नाट्यगृहातील स्टेज लेआउट, अत्याधुनिक साऊंड सिस्टीम, प्रकाश योजना, प्रेक्षकांची आसन व्यवस्था आणि इतर सर्व तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती घेतली। हे नाट्यगृह कलाकारांच्या सादरीकरणासाठी आणि प्रेक्षकांच्या आस्वादासाठी अधिक सुटसुटीत आणि सोयीस्कर व्हावं यावरती त्यांनी विशेष भर दिलाय। नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केल्यानंतर भरत जाधव यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत जाऊन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी आयुक्त डॉक्टर भारुड यांनी पुस्तक देऊन भरत जाधव यांचं उत्साहात स्वागत केलं। या भेटीदरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाच्या प्रगतीबाबत आणि हे नाट्यगृह लवकरात लवकर रसिकांच्या सेवेत कसं दाखल करता येईल यावरती सकारात्मक चर्चा झाली। या भेटीदरम्यान अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा पांढरे, व्यवस्थापक समीर महाब्री तसेच ट्रकवेल कंपनीचे सल्लागार राजेश यादव हे मान्यवर उपस्थित होते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।